हा मी ब्लाऊज कटिंग करते आहे. हा 50 इंच चेस्ट साईजचा आहे आणि ह्याची उंची 15 इंचाची आहे. तर इथे मी 16 इंच 1 इंच वाढवून घेते आहे आणि ह्याच्यासाठी मी शोल्डर त्यांना ओघळायला नको आहे, नॉडही नको आहे, तर ह्याच्यासाठी शोल्डर मी 6 इंचाचं घेतलं आहे. जसं की मी शोल्डर हे 45 इंचापर्यंत 45 इंचाच्यासुद्धा चेस्टला तेच शोल्डर घेते. पण शोल्डर ओघळायला नको असेल तर शोल्डर थोडं कमीच घ्यावं लागतं. 6.5चं घेतलं तरी चालतं. आता इथे गळारुंदी मी 2.25 इंचाची टाकते आहे आणि इथे 6.5 इंचाचा मुंडा घ्यायचा. जिथून आपण मुंडा घेतोय 6.5 इंचाचा मुंडा घेतला आहे तिथे चेस्टचा चौथा प्लस 2 इंच घ्यायचा आहे. चेस्टचा चौथा येतोय आपला 12.5 प्लस त्याच्यात 2 इंच ॲड करून येते 13.5 14.5, पण मी इथं 14 इंच घेतले. तुम्हाला पाहिजे तसा शिलाई मार्जिन तुम्ही 2 इंच ॲड करू शकता किंवा 1.5 इंच ॲड करू शकता. रेग्युलर मी 2 इंचच ॲड करते, पण ह्या ब्लाऊज पीसमध्येही कपडा बसला पाहिजे म्हणून मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आहे. हा मी 1.25 मीटरचा असा अस्तर आणला आहे 50 साईजचा ब्लाऊज कटिंग करण्यासाठी. पण तुम्ही रेग्युलरसाठी 1 मीटर आणतो तसा 1 मीटर आणलात तर बसत नाही. जरी आपला ब्लाऊज पीस कमी असला ना तरी आपण पॅटर्न असे काढून घेतले. पॅटर्न आपण ह्याच्यावर डायरेक्ट काढून घेतो अस्तरवर. तेही तुम्ही डायरेक्ट ठेवून कटिंग केलं तरी चालतं किंवा तुम्ही पेपर कटिंग अगोदर केलं तरी चालेल जर तुम्ही अस्तर पण कमी आणणार असेल तर. मला इथं अस्तर पेपर कटिंग करायचं नव्हतं कारण तेवढा वेळही नव्हता. अर्जंट होता हा ब्लाऊज. आज संध्याकाळी आणून दिला होता आणि उद्या दुपारपर्यंत तरी हवाच होता म्हणून. आणि हा एका नवरीचा ब्लाऊज आहे. तिने कधीच ब्लाऊज शिवला नव्हता. तिला अशी शंका होती की कसा बसतोय कसा नाही म्हणून हा एक ब्लाऊज आणून दिला होता. त्याच्यानंतर तिला दुसरे ब्लाऊज टाकायचे होते तर लगेच द्यायचा होता. आता इथं पेपर कटिंग तुम्ही ठेवणार तरीही चालतं. मी आता इथे बघा फ्रंट साईड बॅक साईड कटिंग करून घेतली, पण फ्रंट साईड कटिंग करून घेताना इथे मी जिथे आपण बॅक साईड कटिंग करून घेतले त्याच्याच अपोजिट साईडला हा ठेवला. कारण मग आपल्याला ही 50 साईजचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला इथे रेग्युलर प्रिन्सेस कट ब्लाऊजला आपण कसं करतो फक्त 1 इंच वाढवून घेतो, पण इथे आपल्याला दीड इंच नव्हे 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे असा कपडा ठेवला आहे. आता बघा साईडच्या बाजूला मी रेग्युलर 1.5 इंच वाढवते तसंच 1.5 इंच वाढवायचं आणि इथे खालच्या बाजूला असं 2.5 इंच घ्यायचं. जर 45 साईजपर्यंत ब्लाऊज असेल तर तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच वाढवून घेतलं तरी चालेल. पण 48 47 असं असेल तर 2.5 इंचच वाढवून घ्यायचं. ब्लाऊज कम्फर्टेबल असं बसतं. आता हा मी बॅक पार्ट सेम ठेवला होता आणि तो पूर्ण सेम ठेवून सगळीकडे ड्रॉ करून घेतला होता. तो बॅक पार्ट हलवायचा नाही जोपर्यंत आपण फ्रंटनी त्याचा स्ट्रेस करून घेत नाही तोपर्यंत. आता जिथंपर्यंत आपण बॅक साईड होता तिथंपर्यंत घेतला आणि त्याच्यापासून कमरेपासून पुढे इथे आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि असा हा 1.5 इंचाचा मार्क केला आहे आपण मुंड्याकडे. तिथून असा बरोबर क्रॉसमध्ये कटिंग हा मार्क करून घ्यायचा. आता हा मार्क करून घेतल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण इथे बॅक साईडचा 15 इंच आणि पुढच्या बाजूला 17.5 होतं आहे. तर इथं आपण ब्लाऊज शिवताना कसं करणार मग ते मॅच कसं करायचं तर त्याचीही आत्ता कटिंग कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी 1/2 इंच शिलाई मार्जिन पुढच्या बाजूला सोडलं होतं घडीकडच्या बाजूला, जे की आपल्या गळ्याकडच्या बाजूला येणार आहे आणि गळ्याकडच्या बाजूला येतो तो आपला हुक आणि आय करायच्या पट्टीसाठी आपण तो 1/2 इंच किंवा अर्धा इंच आपण घेत असतो. मी इथे 1/2 इंच घेतला आहे आणि इथे गळारुंदीचा खूण करून घेतली जशी आपल्या बॅकला होती तशी. आता मी बॅक साईडला इथं मी ड्रॉ करून घेतला होता तर फ्रंटच्या मुंड्यासाठी आपण 1 इंच ड्रॉ करायचा आणि असा काहीसा आकार ड्रॉ करायचा फ्रंटच्या मुंड्याचा. पण करतानाच मी पर्पजली ते अर्धा इंच खाली घेतला आहे बघा, कारण आपला बॅक आहे तो 15 इंचाचा आहे आणि हा साईड आहे ना तो साईड आपला परफेक्ट बसला पाहिजे. मग पुढच्या बाजूला आपण 17.5 घेतला होता तर 2 इंच कसा निघणार, तर वरच्या बाजूने मी अर्धा इंच काढला आणि खालच्या बाजूने इथे आपण बरोबर असं ठेवून 1.5 इंचाचा मार्क करून घ्यायचा असा तिरका. जेणेकरून काय होईल तो 1.5 इंच आपण तिरका ठेवल्यामुळे काय होईल आपला साईड जेव्हा शिवून घेतोय तेव्हा परफेक्ट ती साईडसोबत येईल आणि आपल्याला तो शिवताना काही प्रॉब्लेम होणार नाही. फक्त आपल्या चेस्ट साईडच्या इथे प्रिन्सेस कट करतोय तिथे मात्र आपल्याला परफेक्ट कपडा तो 17 इंचाचाच मिळेल. टक्स मारताना तो प्रॉपर होईल. हा बघा मी फ्रंट साईडसाठी नेहमी 1 इंच किंवा अर्धा इंचाचाच मार्क करते. रेग्युलरसाठी आपण अर्ध्या इंचाचाच मार्क करायचा असतो तिरका आणि बस साईज मीडियम असेल म्हणजे 40 to 45 तर त्यांच्यासाठी मी 1 इंच करते. आता इथं 1.5 इंच केलं आहे.
तसंच आपण पुढच्या बाजूलाही कपडा वाढवून घेतला आहे, त्यामुळे पुढच्या बाजूने 1 इंच वरती घ्यायचा, जेणेकरून आपली हुक आणि आयपट्टी बरोबर बसेल आणि कपच्या बाजूला मात्र आपला कपडा बरोबर 17-17.5 इंचाचा परफेक्ट येईल. हा बघा फिरवून कपडा दाखवते, अशा प्रकारे हे येईल. आता आपल्याला इथं चेस्ट साईज टाकायची असते आणि गळ्याची मार्किंग करून घ्यायची असते, बाकीचं काही गरज नाही आहे. इथे आपण टाकतोय आता 7 इंचाचा त्यांचा नेक पार्ट होता, तर नेकला 7 इंच टाकतोय आणि इकडच्या बाजूने 3 इंच जे शिलाई मार्जिन सोडायचं आहे ते सोडूनच इथे 3 इंच टाकलं आहे. हा असा चौकोन करून घ्यायचा आणि असा स्क्वेअर नेक करून घ्यायचा. तुम्हाला ज्याही आकारात पाहिजे त्याही आकारात तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. इथे पहा, आता इथे ना जो आपला गळ्याकडचा पार्ट दिसतोय आणि कमरेकडचा पार्ट दिसतोय, त्या दोन्हीच्या सेंटरवर असा मार्क करून घ्यायचा असतो. जेव्हा बस साईज जास्त असते तेव्हा तुम्ही असंही केलं तरी चालतं, किंवा आपण हाईट जास्त असते तेव्हा हा फॉर्म्युला यूज करायचा. जसं आपण ना 4 टक्सवाला ब्लाऊज करतो त्याला जशी टक्स मारतो त्याच प्रकारे इथे अशी छोटीशी टक्स येणार. आता हे मी मार्क करून घेतलं ते चेस्टचा 10वा पार्ट आणि प्लस अर्धा इंचावर करून घेतला. आता इथे वरती मी 6 इंचावर मार्क करून घेते, कारण आपली हाईट जास्तच आहे, 17.5 आहे. जर हाईट आपली 14 इंचापर्यंत असेल तर आपण 5.5 इंचावर मार्क करून घेऊ शकतो. वरून बघा, नॉर्मली जेव्हा हाईट असते 13-14 इंचाची तेव्हा हा बस पॉईंट 11वर येत असतो, पण हा आता 12.5पर्यंत येतोय. तर हा हेवी साईजसाठी हाच फॉर्म्युला ठेवायचा. खालून आपण 6 इंच टाकायचं आणि बरोबर जिथे येतोय तिथे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आणि हा आकार दिल्यानंतर आपल्याला इकडच्या बाजूलाही मार्क करून घ्यायचा आहे. आता इथे आपण मार्क करताना अर्धा इंचावर मार्क करायचा, गळ्याकडच्या बाजूला असा अर्धा इंचावर मार्क करून इकडच्या बाजूला घ्यायचं आणि वरती जो आपण 6 इंचाचा पॉईंट दिला आहे त्या पॉईंटमध्ये ॲड करायचा आणि तिरका ड्रॉ करून घ्यायचा, कारण तो पार्ट आपला कटिंगमध्ये जाणार, तो अर्धा इंच आहे तो. आता इथे व्यवस्थित शेप आहे का नाही बघून आपण व्यवस्थित शेप ड्रॉ करायचा. आता बस साईज जास्त असल्यामुळे इथे मी 2 इंच वाढवून घेते आहे. 2 इंच ते आपलं कट होऊन जाईल. जेवढा आपण खालच्या बाजूने तो टक्स मोठा मारू तेवढा वरती पब व्यवस्थित येईल, मोठा येईल आणि चेस्ट आपलं व्यवस्थित बसेल. पब आल्यामुळे तिथे व्यवस्थित प्रिन्सेस कट हा बसला जातो. आता हेवी बस साईज असेल तर हा 2 इंच वाढवायचा, रेग्युलर असेल तर 1.5 इंच वाढवायचा आणि कमी असेल 32 साईजपर्यंत तर 1 इंच आपण इथे तो कटून जाणारा पार्ट 1 इंचाचा जाणार. तर इथे मी हेवी साईजचं सांगते तर 2 इंच कंपल्सरी तुम्ही ते कटिंगमध्ये घालवायचं. आता हा जो आपण आकार कटिंग करतोय तो आपण आखून घेतलेला असतो, तो कटिंग करून घ्यायचा आणि वरच्याही बाजूने नेक पार्ट वगैरे सगळं कटिंग करून घ्यायचं. मुंड्याच्या बाजूने सुद्धा आपण पुढच्या बाजूने बघा 1/2 इंच कमी केलं आहे, तर तुम्हाला शंका वाटेल की हा ब्लाऊज कसा बसतो किंवा कसा नाही. तर ह्यासाठी मी स्टिचिंग करतानाही तुम्हाला दाखवणार आहे की स्टिचिंग करतानाही काही प्रॉब्लेम येत नाही, बरोबर तो ब्लाऊज स्टिच केला जातो. आणि हा ब्लाऊज शिवून झाल्यानंतर त्या कस्टमर होत्या, त्यांनाही मी घरीच बोलवलं की तुम्ही हा ब्लाऊज ट्राय करून बघा, म्हणजे काही कमी जास्त झालं तर आपल्याला इथेच करता येईल अशा हिशोबाने त्यांना घालून बघायला सांगितलं. तर त्यांना परफेक्ट बसला. पहिल्यांदाच त्यांनी ब्लाऊज शिवला आहे पण त्यांना एकदम कम्फर्टेबल वाटला. त्या तो ब्लाऊज घरी घेऊन गेल्या, कम्फर्टेबली घरीही घालून बघितला तर त्यांना तो ब्लाऊज छान बसला. त्यानंतर त्यांनी त्या ब्राईडच होत्या तर त्यांनी माझ्याकडे बाकीचे 6 ब्लाऊज आणून दिले त्यांच्यानंतर. तर हे कटिंग परफेक्टच बसलं आहे, त्यामुळे त्यांनी ते ब्लाऊज आणून दिले. आता बघा, मी मधला पार्ट तो कटिंग करून टाकला, तो पार्ट कट केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित पब आला. आता इथे मी 14 इंचाची घडी घेतली होती. प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण शिवताना जरा एक्स्ट्रा मार्जिन घ्यायला लागतं, तर 14 इंचाची घडी घेऊन 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं. तर मी 14 घेतलं म्हणून इथे 12.5 इंचाची मी घडी घालून घेतली इथं. आणि वरच्या बाजूने इथे स्लीव त्यांची होती 7 इंचाची, तर 8 इंचावर मार्क करून घेतलं आणि त्या पद्धतीने अशी स्लीव कटिंग करून घेतली. जर मी ते 7 इंचाची स्लीव घेते तर वरच्या बाजूने 3 इंच डाऊन घेते आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर उंची त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 3.5 इंच डाऊन घेते. आता इथे मी कंपल्सरी 3 इंच का घेते, कारण आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी पुढच्या बाजूने 1.5 इंच जो वाढवून घेतलेला असतो त्यासाठी मी इथं बरोबर 3 इंचाचा असा हा सेमनेस ठेवते की जेव्हा आपण शिवून घेऊ ना तेव्हा तो सेमनेस आपला बरोबर येईल. ह्याच्या बाजूला फिटिंग जिथे आपण करतो तिथे तो आपला शिलाई मार्जिनचा सेमनेस ह्या स्लीवलाही येईल आणि आपल्या
मेन फॅब्रिकचा आपला फ्रंट साईड बॅक साईड आहे त्यालाही येईल. आता इथून मी 3 इंच कटिंग करून घेतल्यानंतर फ्रंटचा मुंडा आणि बॅकचा मुंडा ड्रॉ केला. ही स्लीव कशी कटिंग करायची ह्याचा जर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर मी अजून एक स्लीव कशी कटिंग करायची आणि कोणत्याही साईजची छोट्या किंवा मोठ्या ते मी अपलोड केला व्हिडिओ, त्याच्यात बघू शकता. आता इथे स्लीव आपली कटिंग झालेली आहे आणि आय होप तुम्हाला फ्रंट साईड कसा शिवायचा म्हणजे कसा कटिंग करायचा हेवी साईजचा ते तुम्हाला कळलं असेल. ह्यात काही वेगळं नाही, सेम आपण जे कटिंग करतो प्रिन्सेस कट ब्लाऊज तसंच कटिंग करायचं आहे. फक्त त्याच्यात 2.5 इंचाने वाढवायचं आहे फ्रंट साईड आणि आपण जो तिरका कट मारतो बाजूने तो 1.5 इंचाचा मारायचा आहे बस, बाकी काहीही नाही आहे. हे सेमच शिवतानाही सेम आहे. शिवतानाही मी त्याचा एक वेगळा व्हिडिओ अपलोड करते, ते तुम्ही पहाच. हे पहा इथं आता अस्तर मी घेतलं आहे ना, अस्तरीचं डबल फोल्ड करून घेतलं आहे. अस्तरचं तुम्हाला कळतं आहे ना, हे कमीच आहे अस्तर. 80 सेंटीमीटर की 85 सेंटीमीटरचा हा ब्लाऊज पीस आहे. फक्त जरा उंचीला जास्त असल्यामुळे थोडंसं आपण ॲडजस्ट करू शकतो. पण ही ब्लाऊज पीसावरची सुद्धा ॲडजस्टमेंट खूप गरजेचे आहे. आपण अस्तर जास्त आणलं त्यामुळे तो आपण अस्तरवर कटिंग करून घेऊ शकलो व्यवस्थित. जर तुम्हाला अस्तरही कमी वापरायचं असेल तर तुम्हाला पेपर कटिंग अगोदर करून घ्यावं लागेल आणि अस्तरवरही ॲडजस्टमेंट करून तुम्ही ते ठेवायचं आणि इथेही ठेवायचं. तेवढा वेळ नसतो आणि पेपर कटिंग आपण कुणाकुणाच्या साईजचे ठेवणार ना, प्रत्येक वेळी 1-2 इंचाचा फरक हे असतोच प्रत्येकाच्या साईजमध्ये. त्यासाठी मी पेपर कटिंग करतच नाही, डायरेक्ट अस्तरवर कटिंग करते. तर तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही अगोदर पेपर कटिंग करून घेऊ शकता आणि मग मार्क करून ते अस्तरवर आणि मेन फॅब्रिकवर ठेवू शकता. आता ही बॉर्डर बघा कमीच होती म्हणून मी त्याचा सेंटर काढून घेतला आणि आपण जे अस्तर कटिंग करून घेतलं होतं त्याचाही सेंटर त्याच्यावर ठेवला आणि अशा प्रकारे हे ठेवून घेतलं. कारण बरोबर सेंटरवर आपली ती घडी किंवा ती बॉर्डर येऊ शकते. नाहीतर मग काय होईल, आपण अस्ताव्यस्त ठेवलं तर एक बाजू मागे पुढे जाऊ शकते आणि आपण जो जोड देणार तो जोड खालच्या बाजूला हाईड होईल हाताच्या आणि वरच्या बाजूला ही आपली बॉर्डर प्रॉपर येईल. त्यासाठी आधी अरीवर्क करण्याचा असू दे किंवा हे नॉर्मली आपली बॉर्डर कमी असू दे त्याचा सेंटर काढून अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं. आता हा हँड्स कट झाल्यानंतर आपण बॅक साईड कटिंग करून घ्यायची. बॅक साईडला हा मी बॉर्डर यूज करणार होते, जो छोटा बॉर्डर आहे तो मी बॅक साईडला ठेवणार होते. जर तुम्ही तो बॉर्डर अवॉइड करायचा असाल, जर कमी साईज असेल तर बॉर्डर अवॉइड करू शकता, पण कमी साईज असेल तर आपण कुठेही तो पॅटर्न त्याचे बसवू शकतो. फक्त ही साईज जास्त असल्यामुळे तो बॉर्डर तुम्ही अवॉइड करू शकत नाही, बॉर्डर ही घ्यावीच लागणार. आणि बॉर्डर असेल तर छानच ब्लाऊज दिसतं, त्यासाठी हे बॉर्डर मी असू दिलं आणि ते बॅक साईड कटिंग करून घेतली. हे पहा अशा प्रकारे कटिंग करून घेतलं आहे. आता इथे आपण फ्रंट साईड बसवणार आहोत तर ह्याच्यासाठी व्यवस्थित थोडं तिरकं 2-3 वेळा बघून घ्यावं लागलं. आता जर अस्तरला जशी आपली गळारुंदीची खूण केली होती त्याच खुणेवरून मी असा नेक पार्ट घेते. खालच्या बाजूने 3 इंच घेतलं आणि वरच्या बाजूने जो 2.25 इंच होता त्याचा स्क्वेअर नेक करून बॉक्स करून त्याच्या आतल्यात गोल आकार देऊन कटिंग करून घेतला. कारण तो एवढा पातळ कपडा होता ना, नंतर हलवण्यापेक्षा आता जिथे ठेवलं आहे तिथेच मी कटिंग करून घेतलं. आता हे पॅटर्न 2 उरलेत ते मी ठेवून बघते की कुठे कुठे बसत आहेत आणि अशाच प्रकारे तुम्हीही करत जा. जर कपडा कमी असेल तर 2-3 प्रकारे आपण ठेवून बघितलं ना ते परफेक्ट ॲडजस्ट होतं. कधी कधी इकडचा पीस तिकडे तिकडचा पीस इकडे असं केलं तर ते व्यवस्थित बसतंही. त्यासाठी मी सगळ्या प्रकारे ते ठेवून बघते की कुठे नीट बसते. थोडासा 1/2 इंचाचा किंवा 1 लाईनचा फरक येतो तर ते चालून जातं, आपण शिलाई मार्जिनमध्ये ते कवरअप करून घेऊ शकतो. पण जास्त फरक येत असला तर जॉईंट दिल्याशिवाय पर्याय नसतो. पण इथे आता हे व्यवस्थित बसलं तेवढ्या कपड्यातसुद्धा, तर त्यामुळे मी इथं आता कटिंग करून घेतलं आहे. आणि ह्याचा मी स्टिचिंगचा व्हिडिओ शॉर्टमध्येच अपलोड करते, कारण मी खूप सारे लॉंग व्हिडिओ अपलोड केलेले आहेत 34 साईज किंवा काय, तर त्यामध्ये ते कळेल तुम्हाला स्टिचिंग कसं करायचं. आणि अगदीच जर तुम्हाला कळत नसेल तर मी त्याचा स्टिचिंगचा फ्रंट साईडचा फक्त स्टिचिंगचा व्हिडिओ अपलोड करते. आता इथे बघा आपल्याला हा उरलेले 2-4 तुकडे आहेत, ते 4 तुकडे आपल्याला ह्या स्लीवला जॉईन करायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की